वास्तुपुरुषाच्या उत्पत्तीची कथा. ही कथा शिव आणि अंधकासूर यांच्यातील युद्धावर आधारित आहे. वास्तुपुरुषाची पौराणिक कथा. अंधकासूर नावाच्या राक्षसाचा वध करताना भगवान शिव अत्यंत थकले होते. त्यांच्या कपाळावरून घामाचे काही थेंब जमिनीवर पडले. त्यातून एक महाकाय आणि भयंकर आकृती असलेला प्राणी प्रकट झाला. या प्राण्याला प्रचंड भूक लागली होती. त्याने अंधकासुराचे पडलेले सर्व रक्त पिऊन टाकले, तरीही त्याची भूक शमली नाही. तो अधिक विशाल होऊ लागला आणि त्याने स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वाढत्या शक्तीमुळे सर्व देव भयभीत झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार अष्टदिक्पालक आणि इतर 40 ते 45 देवतांनी मिळून त्या प्राण्याला जमिनीवर पालथे पाडले. हे सर्व देव त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर बसले आणि त्याला जमिनीवर जखडून ठेवले. जेव्हा त्या प्राण्याने, ज्याला नंतर वास्तुपुरुष नाव मिळाले, विचारले की माझी यात काय चूक, मला भूक लागली म्हणून मी खाण्याचा प्रयत्न केला, तर मला अशी शिक्षा का? तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले. ब्रह्मदेवाने सांगितले की आजपासून तू वास्तुपुरुष म्हणून ओळखला जाशील. पृथ्वीवर जो कोणी घर, मंदिर किंवा इमारत बांधेल त्याला तुझी पूजा करणे अनिवार्य असेल. जे लोक तुझी पूजा करणार नाहीत त्यांच्या घराची शांती तू हिरावून घेशील आणि त्यांचे नैवेद्य तुझे अन्न असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.